नमस्कार शेतकरी बंधूंनो, केळी, पपई किंवा भाजीपाला पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात वापरायचं का दाणेदार स्वरूपात वापरायचं? रिसर्च सांगते की जो पण स्फुरद आपण टाकतो तर 15 ते 20% स्फुरदाची उपलब्धता असते. बाकी 80 ते 85% स्फुरद हा जमिनीत स्थिर होत असतो आणि जो जमिनीत स्थिर झालेला स्फुरद आहे तो हा पाण्यात न विरघळणाऱ्या अविद्राव्य स्वरूपात असतो आणि तो जमिनीला आपलं कडक करत असतो. म्हणजे थोडक्यात 100 किलो सुपर फॉस्फेट तुम्ही जर जमिनीत टाकला तर फक्त 15 ते 20 किलो सुपर फॉस्फेट लागणार आहे. बाकी 85% सुपर फॉस्फेट हा जमिनीत पडून आपली जमीन कडक करणार आहे. म्हणून सुपर फॉस्फेट टाकताना त्या स्फुरदयुक्त खताचा कमीत कमी मातीच्या कणाशी संपर्क आला पाहिजे, जेणेकरून जितका मातीच्या कणाशी कमी संपर्क येईल तेवढं त्याचं जमिनीत स्थिरीकरण फिक्सेशन एक कमी होईल. म्हणून आपण जे स्फुरदयुक्त खत टाकणार आहे त्या स्फुरदयुक्त खताचा मातीशी कमीत कमी संपर्क येण्यासाठी आपल्याला जे पण स्फुरदयुक्त खत वापरायचे ते दाणेदार स्वरूपात वापरायचे. दाणेदार स्वरूपात स्फुरदयुक्त खत वापरलं तर त्या दाण्याचा मातीच्या कमीत कमी कणाशी संपर्क येईल, त्याच्यामुळे स्फुरदयुक्त खताचं जे स्थिरीकरण होतं ते स्थिरीकरण होणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतातील स्फुरदयुक्त खताची उपलब्धता वाढवायची आहे, त्याचं फिक्सेशन कमी करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फक्त दाणेदार स्वरूपातलं स्फुरदयुक्त खत वापरायचं आहे. ओके, धन्यवाद.